मित्रहो, पोलीस खात्यामध्ये ज्यांचं नाव मोठ्या आदरानं मोठ्या सन्मानानं घेतलं जातं ते IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील. हे नांगरे पाटील आता मोठ्या टीकेचे धनी ठरू लागलेले आहेत. नागपूर पोलीस आयुक्तपदी त्यांची बदली झाली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांनी संघाचं भरभरून गुणगान गायलं, कौतुक केलं, स्तुती सुमनं उधळली. पण हेच त्यांच्या प्रतिमेला धक्का लावणारं ठरलं आहे. काँग्रेस पक्षानं विश्वास नांगरे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. चौकशी करण्याची आणि कारवाई करण्याची मागणी सुद्धा काँग्रेस पक्षानं केली. नांगरे पाटील यांचा तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आणि महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटत राहिलेले आहेत. एवढ्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या पोलीस दलातील निष्ठेवरच शंका व्यक्त केली. पोलीस दलातील वर्दीच्या खाकी रंगाची त्यांनी RSSच्या आधीच्या खाकी रंगाशी तुलना सुद्धा केली. पोलीस दलातील एक चांगला अधिकारी अडचणीत येत असतानाच नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल गुर्धे पाटील यांनी या नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर थेट एन्काउंटर सारखा गंभीर आरोप केलेला आहे. त्याचबरोबर विश्वास नांगरे पाटील यांच्यावर विश्वास उरलाही नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. नागपूर आयुक्त म्हणून कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याआधीच नांगरे पाटील आरोपांनी पुरते घेरले गेलेले आहेत. हे गुर्धे पाटील म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आपल्याला माहीत आहेत. त्यांनी नेहमी संविधानाचा विरोध केलेला आहे. मनुस्मृतीच्या आधारावर देश चालवण्याचे त्यांचे मनसुबे असल्याचं तर बोललं जातं. त्यांची देशाची परिकल्पना हिंदू राष्ट्र आहे की जी संविधानानं नाकारलेली आहे. त्याच विचाराचं वहन नांगरे पाटील करीत असतील तर आम्हाला त्यांच्यावर शंका आहे. ते याच विचारधारेतून नागपूर शहरामध्ये काम करणार आहेत की संविधानाच्या विचारानं काम करणार आहेत. त्यांनी आपली नेमकी विचारसरणी काय आहे ते स्पष्ट करायला पाहिजे. मुस्लिम बांधव किंवा बौद्ध धर्मी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यांनी मी सरकारी अधिकारी आहे आणि संविधानाच्या मर्यादेत राहून काम करील हे स्पष्ट करायला पाहिजे. पण याही पुढे जाऊन त्यांनी एन्काउंटर करण्याविषयी मोठा आरोप केलेला आहे. भारतीय जनता पक्षानं तर काय मला अर्बन नक्षल म्हणून घोषित केलेलं आहे. पण त्यामुळं अर्बन नक्षलवादी म्हणून माझं ते एन्काउंटर करतील. त्याचबरोबर मुस्लिम धर्मियांचं सुद्धा एन्काउंटर करतील. त्यामुळं सर्वसामान्यामध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे. नांगरे पाटील यांना जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचं वहन करायचं आहे, राजकारणात यायचं आहे, तर त्यांनी नोकरी सोडावी आणि संघामध्ये किंवा मग भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा. पण सध्या ते प्रशासनिक अधिकारी असताना असं करू शकत नाहीत. नांगरे पाटील रुजू झाले की मंगळवारी त्यांची भेट घेऊन त्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करणार असल्याचं सुद्धा या गुर्धे पाटील यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरे यांनी देखील नांगरे पाटलांना भाजपात किंवा संघामध्ये सामील होण्याचा सल्ला दिलेलाच आहे. RSSचं गुणगान गायलं असल्यामुळं सरकारकडून या विश्वास नांगरे पाटील यांच्यावर काही कार्यवाही होण्याची शक्यता तशी कमीच आहे. किंबहुना ती होणार सुद्धा नाही. पण पुन्हा एकदा प्रशासकीय अधिकारी आणि भाजपचे लागेबांधे मात्र चर्चेला आलेले आहेत हे नक्की. मित्रहो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.